मी अरविंद आठले. उरलेल्या ब्रेडचं काय करायचं असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. त्यामुळे मी काय केलं, 3-4 स्लाईस उरल्या होत्या, त्याच्या कडा काढून घेतल्या. थोडं दही घेतलं, एक पाववाटी साधारणपणे तांदळाचं पीठ घेतलं आणि एक अर्धा वाटी रवा घेतला. हे सगळं एका आणि ब्रेडचे तुकडे केले आणि ते सगळे एका भांड्यामध्ये मिसळलं. आणि हे मिसळल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते छान ढवळलं. एक एक तुम्ही हे कृती बघताय, मी पहिले काय काय घातलं, कसं घातलं, आणि त्याच्यामध्ये थोडं मीठही घातलं आता. आणि हे चमच्याने छान ढवळून घेतलं. आता याच्यामध्ये आपण पुरेसं पाणी घातलं. जे दह्याची वाटी होती त्यातच घातलं, दही फुकट जायला नको उरलेलं. आणि मग हे पुन्हा छान असं ढवळून, पाणी योग्य प्रमाणात, पुन्हा कमी वाटलं तर अजून थोडं घातलं पाणी. सरभरीत साधारणपणे ते होईल इतकंच पाणी घातलेलं आहे. आता ते तुम्हाला लक्षात नाही येणार, ते फुगेल आणि मग तुमच्या लक्षात येईल. आता हे सगळं एवढं छान ढवळल्यानंतर थोडी याच्यात साखर घालायची राहिली होती, ती मी नंतर घातली, ती दिसेलच तुम्हाला. तर हे छान मिक्स केलं व्यवस्थित एकत्र. आणि त्यानंतर एक ताटली घेऊन ते झाकून ठेवले. 15-20 मिनटं झाकलं तर ते छान मिक्स होते एकमेकामध्ये. 15-20 मिनटांनी वरची ताटली काढली. दरम्यान एक साधारण 2-3 बटाट्याची मी भाजी केली. थोडंसं पाणी घातलं त्यात, वर ह्याच्याला आपण डोस्यामध्ये भाजी घालतो तशी हिरवी मिरची घातली तिखटाऐवजी, आणि छान मऊ अशी भाजी तयार केली. आणि मग आपण भाजी झाल्यानंतर आता पुन्हा इकडे आलो. ह्यात आता थोडा सोडा घातलेला आहे आपण, थोडी साखर घातलेली आहे जी राहिली होती, आणि हे छान ढवळलं पुन्हा एकदा. आणि हे सगळं आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. छोटा मिक्सर असल्यामुळे मी 2दा केलं ते. झाकण लावून छान त्याची ते परतून ब्लेंड केलं व्यवस्थित. हे पहा, हे छान असं डोसेचं पीठ तयार होतं. इथे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे आपल्या हातात आहे. हे दुसऱ्या एका छान भांड्यामध्ये काढून घेतलं, कस्टर्ड भांड्यामध्ये. उरलेलं पीठ पुन्हा एकदा या मिक्सरमधून काढलं आणि तेही त्या पाहिली कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे, छान पिसलं गेलेलं आहे ते. आता ह्याच्यामध्ये सोडा घातला, अगदी सगळ्यात शेवटी सोडा. आणि मग ते चांगलं फेटून घेतलं, व्यवस्थित फेटलं. एका दिशेने शक्यतो फेटा, ते जास्ती चांगलं होईल. आणि हे फेटून घेतलं छान. त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती दाखवते तर तुम्हाला मी. हे पहा, एका दिशेला असून भरपूर त्याच्यामध्ये असं एअर तयार व्हायला पाहिजे. हे इतके कुरकुरीत नेहमी नॉर्मल डोशापेक्षाही हे सुंदर लागतात. आता हा तवा आपण तापवलेला आहे, त्याच्यावर थोडं पाणी ओतलं टेम्परेचर त्याचं कमी करण्यासाठी, आणि त्याच्यावर थोडंसं तेल घातलं, एक 5-6 थेंब समजा. आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घेतलं. म्हणजे हा सेट झाला डोसा आपला तवा. गॅस बारीक आहे. आणि मग हे मोठ्या एका पळीनी, एक मोठी पळी याला पुरते, पुन्हा एकदा ते ढवळून घेतलं छान. खाली लागायला नको, घट्ट होतं खाली तसं नाही तर. आणि हे असं छान पळीने आता आपण पसरून घेतलं. सावकाश पसरायचं. हां, हे असं झालं ना तरी हरकत नाही. तिथे थोडंसं पीठ घाला आणि ते पुन्हा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. होतं, छान होतं शेवटी. आपण काय कोणी एक्सपर्ट चेफ नाही आहे, त्यामुळे आपण ते करावं, काय हरकत नाही. चांगला पदार्थ होण्याशी आपल्याला मतलब आहे. त्यानंतर वर आता थोडंसं तेल घातलं मी, आणि हा असा गॅस मोठा केलेला आहे. आणि हे छान खालून तो भाजून निघेल, असं कड सोडायला सुरुवात होते हळूहळू त्याची.
अतिशय सुंदर डोसा होतो हा. कुरकुरीत होतो, शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. 15-20 मिनटं अर्धा तास राहिला तरीसुद्धा कुरकुरीतपणा जात नाही. हा तसा हळूहळू सगळीकडून थोडासा तुम्ही तवा इकडे तिकडे करा, पसरून म्हणजे आजूबाजूला घेऊन सगळीकडे व्यवस्थित हीट जाईल याची काळजी घ्या. बदलून घ्या थोडे त्याचे अँगल. हे पहा, हळूहळू तो सुटतो आहे. एकदम काढायचा प्रयत्न करू नका. चांगला ज्या बाजूला भाजला नाही गेला त्या बाजूला सुटत नाही, तिकडे मग तो तवा त्या बाजूला करायचा थोडंसं आणि भाजून घ्यायचं चांगलं. पहा आता हा कसा छान खालून सगळीकडून निघायला लागला बघा. ज्या बाजूला निघत नव्हता तिकडेही आता तो निघायला लागला. आणि आता पूर्ण आत उलटणं घातलं आणि पालथा केला त्याला. छान सुंदर असं त्याला रंग आलेला आहे. आता खालूनही तो चांगला भाजला गेला पाहिजे. खालून चांगला भाजला गेला की पुन्हा एकदा आपण त्याला उलटा करणार आहोत. थोडंसं तेल सोडा. कुरकुरीत होतं तेलामुळे, आणखी चांगला खमंगपणा येतो त्याला एक प्रकारचा. आता खालूनही भाजण्याच्या स्थितीत तो आलेला आहे चांगला. रंग सुंदर येतो पाहायला. झालेला आहे आता खालून तो. आपण पुन्हा त्याला परत सरळ करणार. पहा खालूनही किती तो व्यवस्थित झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जी बटाट्याची भाजी तयार केली होती, किंचित पाणी घातलं होतं त्या भाजीमध्ये, त्याच्यामुळे खूप कोरडी नाही आहे ती, ह्याशी छान पसरता येते. छान असे अर्ध्या भागामध्ये शक्य तितकी ती पसरून घ्या व्यवस्थित. शेप द्या. आणि उरलेला जो अर्धा भाग आहे तो आता त्या भाजीवर आपण ठेवणार आहोत. हा असा छान पहा कुरकुरीत छान सुंदर असा हा तयार होतो आहे. आता हा उलटण्याने आपण काढणार आणि एका प्लेटमध्ये घालणार, ज्या प्लेटमध्ये आपण खाणार आहोत. यासाठी मी काय केलं, गोड लोणचं मला आवडतं लिंबाचं, ह्याच्याबरोबर ते खूप छान लागतं. आणि चटणी आणि इतर काही केलं नव्हतं, त्यामुळे सॉस होता तो केला. हा पहा या बाजूला हा असा इतका चांगला तयार होतो. हे असं थोडंसं तेल सुटले दिसतं आहे त्याला. आणि पालथा केल्यानंतर तो इतका सुंदर दिसतो. हा आता पालथा केला आपण. आणि भाजी भरताना या प्रकारे आपण त्याच्यात भाजी भरलेली आहे. आणि मग तो उलटा आपण त्या भाजीवर पालथा केला. आणि मग एका हे प्लेटमध्ये आपण ठेवला आहे. त्यात मिरचीचा सॉस, लाल तिखटाचा सॉस होता, लिंबाचं लोणचं आणि हा ब्रेड. अतिशय सुंदर लागतो. जरूर तुम्ही करून खा.